आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता। उद्धव ठाकरेंकडून दुसऱ्या दिवशीही तुळजाभवानीची शपथ। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीत जिथे आम्ही त्याला मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला हा शब्द दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी तो शब्द नाकारलेला आहे। उद्धव ठाकरेंनी तुळजाभवानी मातेची घेतलेली शपथ खरी। पहिली 2.5 वर्ष भाजप, पुढील 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असं ठरलं। भाजप शिवसेनेला पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद देण्यास तयार होतं, पण उद्धव ठाकरेंना युती करायची नव्हती। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या सभेमध्ये अमित शहा खोटं बोलतायत आणि आमचं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद देण्याचं ठरलं होतं आणि त्यासाठी त्यांनी तुळजाभवानीची शपथ खाल्ली, ती खरी आहे। परंतु 2.5 वर्ष पहिले भाजप घेणार होतं आणि 2.5 वर्ष शिवसेनेने घेणार होतं, परंतु आज त्यांना युती करायचीच नव्हती। शिंदेने उठाव केला नसता तर भाजपच्या 105 जणांना विरोधात बसावं लागलं असतं तर फडणवीसांनी शिंदेना मुख्यमंत्री केल्याच्या वक्तव्यावर भुवया उंचावणारं विधान। शपथ शब्दावरचा विश्वास उडेल असं करण्याची गरज नाही। प्रचारादरम्यान तुम्ही का नाही म्हणालात? एखाद्या पदाबाबत गुप्तपणे बैठक होत नसते। सुधीर मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंवर टीका। लोकसभेच्या उमेदवारीच्या बदल्यात राहुल नार्वेकरांनी आमच्या विरोधात निकाल दिला। उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर गंभीर आरोप, तर नार्वेकर लबाड, ठाकरेंची नार्वेकरांवर टीका। ते जे नार्वेकर, आज मी त्यांना आरोपच करतोय की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लावला, हा माझा आरोप आहे। भाजपकडून गोपीनाथ मुंडेंच्या मुलीचं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न। मात्र युती तुटल्यानंतरही शिवसेनेने पंकजा मुंडेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, ठाकरेंचं वक्तव्य। गोपीनाथजींच्या मुलीला सुद्धा तिचं राजकीय आयुष्य खतम करायला निघालात। 2014 साली युती तोडल्यानंतर देखील मी माणुसकी जपली होती, पंकजाताईच्या विरुद्ध मी उमेदवार दिला नव्हता। उद्योग गुजरातला गेल्यावर गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का म्हणणाऱ्या फडणवीसांना गुजरातचे पाव उपमुख्यमंत्री म्हणायचं का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा। फडणवीस असं बोलले, अरे इथून उद्योग जर का गुजरातला गेले तर गुजरात काय पाकिस्तान आहे का? पण गुजरात हा जर का पाकिस्तान असेल तर महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे का? आणि देवेंद्रजी, तुम्ही पाव मुख्यमंत्री जे राहिले आहेत ते महाराष्ट्राचे आहात ते का गुजरातचे आहात? दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर शिवसेना भाजपात रस्सीखेच। शिवसेनेचा जागा सोडण्यास नकार। उमेदवार कुणी असो, दक्षिण मुंबईची निवडणूक कमळावर लढवा, भाजप आणि संघाचं म्हणणं। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर। केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढणार। भूपेश बघेल छत्तीसगडच्या राजनांदगाव मतदारसंघातून लोकसभा लढणार।